माफियांचे प्रताप सांगत आहोत। सध्या आम्ही दररोज आमचे प्रतिनिधी महेश होकर्णे यांच्या या वृत्तमालिकेत बघितलं आपण ही वाळू जात आहे आंध्रात, तिथे मात्र वाळूच्या उपशावर बंदी आहे। नांदेड जिल्ह्यातल्या मांजरा नदीच्या पात्राच्या वाळूचा उपसा करणारे जवळपास सर्वच ठेकेदार आंध्र प्रदेशातले आहेत। इथून उपसलेली 90% वाळू आंध्र प्रदेशातच जाते। आंध्र प्रदेशात मात्र वाळू उत्खननास बंदी आहे। ते स्वतःचं पर्यावरण जपतात। लिलाव केल्यानंतर इथली रेती आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्ये जास्त जाते। महाराष्ट्राची रेती आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्ये जास्त जाते, महाराष्ट्रात कमी राहते। आणि आंध्र प्रदेश सरकार रेतीसाठी उत्खननासाठी बंदी घातलेली आहे त्या ठिकाणी। महाराष्ट्र मात्र क्षुल्लक महसुलाच्या मोहापोटी लाख मोलाची रेती त्यांना विकतो आहे। रेतीच्या महसुलापायी या ठिकाणी जे रस्ते आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, हे प्रश्न अतिशय गंभीर बनलेले आहेत। रस्त्याची पूर्णतः वाट लागून गेलेली या भागामध्ये दिसून येईल आणि यामध्ये शासनाच्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या भागातल्या लोकांना भविष्यामध्ये खूप मोठ्या संकटांना सामोरं जाण्याची शक्यता आज आम्हाला दिसून येत आहे। टोल जे मिळते ते नगण्य आहे, पण नुकसान रस्त्याचं आहे आणि पाण्याचं आहे। हा भयंकर प्रश्न आहे। त्या हिशोबामध्ये महसूल हे काहीच नाही। छोट्या छोट्या प्रश्नांवर विधान भवनापासून गल्लीपर्यंत आंदोलन करणारे राजकीय पक्षही या प्रश्नावर मात्र अजून तरी गप्पच आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या